हॅलो. हॅलो. हा. मी तुला काय म्हणते, मी करत नाही तुझ्यावर आणि काही वाईट मी बोलले म्हणून काही वाईट मार्गाला जाऊ नको. हा बस कोमल, हेच ऐकायचं होतं तुझ्या तोंडून. बस बस मी सांभाळून घेईन. मला हा सांभाळून घेईन. मला तुला काय करायचंय तुला वाटतं ना. बस आजपासून तुझ्या रस्त्यात येणार नाही हा पुष्पक महाजनचा शब्द आहे. आणि काही काय तुझ्या रस्त्यात येणार नाही आजपासून. पाहायचं तुला, पाहून घेत जा फक्त. पाहून जर समाधानी झाली असती ना कोमल, तर सगळ्या लोकांनी फक्त बघूनच समाधानी केली असती. मग तुला आतापर्यंत वाटत होतं मी तुझ्या करते म्हणून? मला वाटत तर नाहीच होतं, पण मला असं वाटलं की मी तुला बदलवून टाकेन. तुला आधीच सांगितलं होतं रे मी एंगेज आहे म्हणून. आणि तुला त्याच्याशी बोलणंही करून दिलं मी. जाऊ दे कोमल, माझी गलती होती. आला होता त्यांचा फोन तुला? माफ करून दे मला माफ तुला करून फोन दे. आला होता माझं जे होईन ना ते मी बघून घेईन. आता जास्त हे नको करू. आणि काही तरी सांगितलं होतं माझ्या भाऊनी मला की हे बघ, तिचं हवं असलं ना तर मी तुला 100% माझ्या हे देतो की मी तुझ्या पाठीशी आहे. माझा भाऊ खरंच चांगला आहे. खरंच की त्यानं मला समजी घेतलं. पण तू समजली नाही आज लोक मले. हे वाईट वाटलं खरंच. अरे तू जेव्हा फर्स्ट टाइम बोलला तेव्हा सांगितलं होतं मी तुला की मी एंगेज आहे, तू माझ्या वाटेला जाऊ नको. कोमल बोलली होती ना. असं कोण पाहिजे सांगतं की एंगेज आहे, हिच्याशी प्रेम नको करू नये, करू नको. प्रेम तर आता बाहेर राहतं, कोणाशी बी होऊन जातं. आमच्या लग्नाच्या बोलणे झालेले आहेत. लग्नाचं बोलणं मी पण करू शकतो. अरे कर ना मग. माझं नशिबाच्या पुढे तर काही जाता येणार नाही ना मला. कोमल, जिंदगीत उतार चढाव येत राहता, पण मला नाही माहित होतं की इथला उतार येईन माझ्या जिंदगीत की मीच खच्ची जाईन. आजपासून तू रस्त्यात येणार नाही हे पुरी गॅरंटीनं सांगतो. आणि तुझ्यासाठी माझं दिलचे दरवाजे कायम उघडे. केव्हा पण फोन कर, केव्हा पण उघडे, केव्हा पण तुझ्यासाठी हजर होईन. तुला आठवण करून देण्यासाठी करत जाईन, मिस कॉल देत जाईन फक्त. कोमल, मिस कॉल मैत्रीच्या नात्याने. काय कोमल, आजकालची मैत्रीला काय मैत्री मानती तू? कारण कोमल मला माहिती. हा ना, मग तूच म्हटला होता त्या दिवशी. हा, मीच म्हटलं होतं म्हणून मी तुला सांगतोय. सॉरी कोमल. म्हणूनच म्हणते ना मी, मैत्रीच्या नात्याने तुला आठवण करून देत जाईन म्हटलं. मी इथलं प्रेम केलंय ना कोमल, की आज मी जर कधी तुला भुलाला बी आणि तुला तुझ्या भावाने समजवलं म्हणून तू समजून घेतला. तुम्हाला मिस कॉल मी मारला तर मी तुझ्यासाठी तिथे हजर होईन ना, तुला मदत करेल. इथलं प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. अजून बी सांगतो कोमल, पण काय समजून घेणं पडीन मला आता. कारण माये जे होईन ते मी बघून घेईन. मी तुला आधीपासून तेच सांगत होते, मैत्रीच्या नात्याने सांगत आली, पण तू त्या दिवशी ऐकून घेत नव्हता ना. म्हणून आता तुझ्या भावाने समजवलं ना तुला. ऐकून घेत नव्हता म्हणून ना कोमल, एक दिवशी माझ्या जागेवर असतील तू तर तुला समजलं असतं की काय राहतं. पण काही करेल नाही. अजून बी सांगतो. तो कुठे आहे रे? आणि तुझा भाऊ कुठे शिकतो? माझा भाऊ रायसोनी कॉलेजला 3rd इयरला BA इंजिनियर. रूमवर राहतो तो. काल आला होता. काल आला आणि येताच काय तर त्यांनी मला बघितलं. रात्री आला ना, म्हणे रडू का बाई म्हणे, असं तसं. म्हटलं काही नाही, असं गोष्ट आहे. मग मी त्याला सगळं खरं सांगून टाकलं. म्हटलं असं अशी गोष्ट आहे, मला नोकरी करायची आहे. मग म्हणे नोकरी भेटून जाईन, पण काय कर तू जबरीचा सोदा म्हणे ते तुला. आणि रडतो का बरं? काय करू कोमल मग मी? काय करू हे उपाय? म्हणजे तुझी आठवण आली तर रडू देईन ना. अरे रडून हिंमत सोडायची नसते. होय कोमल, मी खचून गेला आता. तू फक्त 2 शब्द सांगून दिले कोमल की नाही मी कळत नाही. हिच्यातच मी अर्धा होऊन गेलाय. आता अजून अर्धा याच्यावर होईन की
मी तुझी मैत्री म्हणजे आता डायरेक्ट तुला बघणार बी नाही, कंट्रोल ठेवीन माझ्या मनावर की नाही आता बघायचं नाहीये. नाही तर माझं प्रेम वाढतच जाईन तुला बघितलं की. तुला बघितलं की माझं प्रेम वाढतच जाईल. तुझ्यासाठी अजून बी सांगतो, तुझ्यासाठी माझे दिल दरवाजे केव्हा पण उघडे, माझं मन केव्हा पण उघडे तुझ्यासाठी मी केव्हा पण येईन तुझी मदत करायला. बघू नको. मी दिसली की बाजूला चेहरा बाजूला करून घेत जा, म्हणजे माझ्याकडे बघूच नको जाऊ, चेहरा फिरवून घेत जा. इथलं सोपं आहे का हो मला तुला बोलणं? इथलं सोपं आहे तुला बोलायचं? मग मी दिसली चेहरा फिरवून घेत जा ना, पाहायचं नाही ना. आलोक मी ना मानल तर की पोऱ्या धोका देतो पोरले, पण नाही आता ती बोल्याहून तसं वाटतंय की पोरच धोका देत असेल पोऱ्याले, कारण इथलं सोपं बोलणं नाहीये. आणि तू म्हणती मी तुला धोका दिलेला नाही. मग तू म्हणती मग बोलणं सोपं आहे. मी तुला धोका दिलेला नाही. हा ना, मी समजू मी शकतो. तुला आधी तू जेव्हा फर्स्ट टाइम माझ्याशी बोलला ना तेव्हाच तुला नाही सांगितलं होतं मी. बरोबर आहे कोमल, तू बोलली होती ना तुला की मी एंगेज आहे, तू माझ्या वाटेला जाऊ नको. तू काही समजणारी नाही कोमल. त्याच दिवशी जर मला 2 कानात मारून एककडे करून दिला असतं तर मी आज तुझ्यावर प्रेम केलं ना. तू ऐकलं नाही ना त्या दिवशी मी सांगितलं, तू ऐकलं नाही. मारती बी त्यात माझा काहीच दोष नाही. तुम्हाला मारते बी तर मी तुला काही म्हणणार होतो का? मी दुसऱ्या मुलांवानी नाही जे तुला आधी बी सांगितलं ना, आता डबल सांगतो. मी कोणाला अशा काही गोष्टीवरून काही असं वाईट समजून घेत नाही, कोणालाही प्रेमानेच सांगते. मग येस गलती करते कोमल तू. प्रेमाने सांगती ना, मग दुसरा वेगळेच अर्थ समजतो त्या गोष्टीचे. मी कोणाला तसं काही माझं नाव घेणार आहे, कोणाला असं याच्यात बोललेली नाही अजूनपर्यंत. धरणगावून अपडाऊन करायला इतका धरणगावच्या मुलाने इतका त्रास दिला त्याला कधी जशी खिजून बोलली नाही. इतका त्रास दिलेला आहे त्याने नवीन जेव्हा अपडाऊन करायला लागली तेव्हा. देखो मग मी तुला सांगतो, जीवनात मी तुला काही नच बोलणार नाही. थँक्यू आणि सॉरी. खरंच मी जीवनात अख्ख्या लाईफ मध्ये तुला बोलणार नाही, हे तर गोष्ट नक्की आहे. एक काम कर, तुला वाटतं ना मी दुसरीशी करावं? हॅलो, तुला वाटतं मी दुसरीशी करावं? तुझं मन काढून त्या मुलीमध्ये टाकून दे. काय? तुझ्या शरीराच्या अलग तुझं मन कर आणि ते त्या मी जिला सांगेन तिच्यामध्ये ते मन टाकून दे. हो का? करू शकते का असं? करू शकते असं? काय? असं करू शकते का? तुझं मन काढून दुसरीच्या हिच्यात टाकाना. असं केलं असतं तर भरपूर जणांनी केलं असतं. मग बस तर करी. मग मी माझा दिल तुला दिलाय, मी तिथून काढून कुठं देऊ शकतो का? दिलाय तू, पण मी स्वीकारला कुठं? दुसरी तर स्वीकारू शकते. पण मी परत घेतलाच नाही ना, गोष्टी एकच नाही ना. अरे मग माझ्यापर्यंत आलेला नाही अजून. तो काय माझ्यापर्यंत आलेला नाही, परत घेऊन घे आणि दुसरीला देऊ शकतोस. मग मी तेच म्हणतोय तुला की तुझं मन काढून जर तू दुसरी मुलीला देऊ शकते शेजारच्या अलग करून, तर मी दुसरी करायला तयार आहे. केव्हा आपण कितले बी रात्र राहू.